माझ्या मुलीला मारलंय. आत्महत्या नाही तर हत्याच, गौरीच्या कुटुंबियांचा गंभीर आरोप. मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी मुंबईच्या वरळीमध्ये आत्महत्या केली. त्यानंतर आज कुटुंबियांनी थेट पत्रकार परिषद घेऊन अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. गौरीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली. तिच्या मानेवर मारहाणीच्या खुणा आहेत. जर गुन्हा केला नाही तर अनंत गर्जे गायब का झाला, असा सवाल गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे. आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आकाश पालवे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांचा ऊर भरून आला. भरलेल्या कंठाने ते आपल्या मुलीसाठी न्याय मागत होते. एका लग्न समारंभात असताना आम्हाला गौरीनं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. आधी आम्हाला फोन आला तेव्हा गौरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी विषारी पदार्थ खात आहे, त्यावेळेस मी तिच्याशी बोलतो असं सांगितलं. त्यानंतर फोन बंद केला. त्यानंतर पुन्हा फोन आला की त्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीचा मृतदेह पडला आहे असं त्यांनी सांगितलं. पण माझी मुलगी चांगल्या नोकरीला होती, महिना 1,00,000 रुपये पगार कमवत होती. ती आत्महत्या करणारी नव्हती. जरी तिला प्रवृत्त केलं असेल तरी ती आत्महत्या करू शकत नाही. तिची हत्याच झाली असा आरोप गौरीचे वडील आकाश पालवे यांनी केला आहे. माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा. मला अजून पोलिसांकडून स्पॉट पंचनामा मिळालेला नाही. तेथे एकही त्यांचा नातेवाईक उपस्थित नव्हता. यावेळी गौरीचे वडील यांनी माध्यमांना विनंती केली की चुकीची माहिती देऊ नका, जे सत्य आहे तेवढंच सांगा. ते कागद मिळून आला, मग मला सांगा, मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असतात तर कागद ठेवील का? म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणं होता. पण ती एवढी स्ट्रॉंग होती, तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली, असं आमच्याकडचे म्हणजे बोललेलं आहे फोनवर. आमचे ते काय बोलले, पालकाचा घ्या, त्या मुलीचा काढा, काय तपासणी करता येईल तेवढी करा, पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली. काय म्हणाले तुम्हाला? काय ताई म्हणल्या निष्पक्षपणे, माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते. तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल. आज येणार आहेत असं मला निरोप आलाय. जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुमचा समाधान आहे का आणि तपास योग्य पद्धतीने चालू का? कुणी यामध्ये हस्तक्षेप करत नाही, हस्तक्षेप करतंय हे तर आम्ही सांगू शकत नाहीत. पण तपास हो का नाही, संशय का आहे किंवा का नाही, कारण 2 नाते आम्ही 3 जणांचे नावं लिहिलेत आणि कोणता बी कृत्य करताना ते 3 जण, 3, 1, 2 काय एकापेक्षा जास्त व्यक्ती तिथं असं असा आमचा दावा आहे. आणि हे आहेत आणि यांनी मुलींनी सांगून सुद्धा यांनी काहीच कारवाई केली नाही. ठीक आहे, आमची मुलगी लय त्रास देत होती तर त्याने हात जोडून म्हणायचं, साहेब जरी तुम्ही हे केलं तर आमचं जमत नाही, हे लेकरू घेऊन जा. माझं लेकराचा जीव गेला नसताना. यापूर्वी कधी गौरीनं तुमच्यापाशी अशी अडचण बोलून दाखवली हो, होती की मला मारहाण होते किंवा मला त्रास होतोय आणि हा सगळा त्रास मला सहन करण्याच्या पलीकडे आहे, असं कधी चर्चा झाली तुमची? चर्चा आपला 1 ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन. त्यावेळेस या आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत, हे मात्र व्यवस्थित ठेव. पण ते काही म्हणजे मी हे करीन थोड्या कारणावर म्हणून ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला. कोणचा? त्या मुलीबरोबर एका आंबेजोगाईच्या 2021ला सोनोग्राफी करून अबॉर्शन केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.